हॅलो सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. माझा आवाज येतो ना? ओके. प्रथम साऱ्या विश्वाचा आराध्य दैवत, प्रथम साऱ्या विश्वाचा आराध्य दैवत श्री गणरायाच्या चरणी वंदन करून या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन रंगदेवता, ग्रामदेवता आणि या कलेची देवता नटेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन जमलेल्या माझ्या तमाम रसिक जनांमध्ये शाहीर वर्ग, गुरुजन वर्ग, वस्ताद वर्ग, जाणकार वर्ग जमलेले आहेत. त्याचप्रमाणे माझे प्रतिस्पर्धी शाहीर बुवा, पहिल्यांदा सामना आहे. बुवाचा पण मला वाटतं पहिला सामना आहे आणि माझाही त्यांच्याशी पहिला सामना आहे. बुवावरती बोलायचंच आहे तरी सुद्धा आमचे मित्र या पंचक्रोशीत नाही तर बुवानी त्यावेळेला भरपूर गाजवलंय. असं आमचे हैदर अली बुवा या ठिकाणी लांजा मंडळाचे खास सदस्य, कार्यकर्ते आणि खरोखरच शक्तीपुरामधील एक माईल अशी व्यक्ती म्हणजे आमच्या हैदर अली बुवा. त्याचप्रमाणे या ठिकाणी आम्हाला जो कार्यक्रम करण्याची संधी उपलब्ध करून दिली ते म्हणजे ज्यांचं या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या बैलजोडीमध्ये त्यांचं नाव आहे. नुसतं असं नाव घेतलं द्वारकानाथ माने तर लोकांना कळतं की ही कुरचूमची शान आहे. हा, असे आमचे द्वारकानाथ माने दादा यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्यांनी या ठिकाणी दोन्ही शाहिरांना कार्यक्रम करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल दोन्ही शाहिरांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे माझा बुलंद आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय ते म्हणजे नंदू दादा साऊंड सर्व्हिस आणि ऑर्गन मास्टर मी नेहमीच बोलत असतो आमचे विनम्र दादा तेंडुलकर. त्याचप्रमाणे बुलबुल मास्टर गणेश दादा भोवड, पॅड मास्टर मिलिंद दादा चव्हाण आणि छोट्या वयामध्ये ज्यांनी ढोलकी वाजवली ते म्हणजे आमचे वीर दादा. मला वाटतं 14-15 वर्षाचे आहेत पण ढोलकीचा नाद यांच्याकडून शिकायचा. त्याचप्रमाणे कार्यक्रम चालू केल्यापासून ज्यांनी मला ढरकरी म्हणून जी साथ दिली ते म्हणजे आमचे योगेश दादा खानविलकर. कधी पैशाचा विचार केला नाही पण ताटमाने एवढ्या 25 किलोमीटरवरून धावत राहते आमचे म्हणजे योगेश दादा. आणि माझं या ठिकाणी श्री नवलदेवी नाथ मंडळ देवजा मावळ खुरवाडी यांच्या सर्वांच्या साथीने मी सविनय सादर करत आहोत. या कोकणच्या लाल मातीमध्ये रंगलेली, या कोकणच्या लाल मातीमध्ये रंगलेली कोकणची लोककला अर्थात नाच चाकरी नृत्य सादर करीत आहोत. लक्ष असू दे.
तुम्ही हो माझे, तुमच्या कृपेने माझा उद्धार व्हावा. चुकत असेल जरी अज्ञान मी, तुम्ही मला समजून घ्या. तुमच्यामुळेच घडलो हा शाहीर मी, तुमच्यामुळेच घडलो हा शाहीर मी. हा कलावंत आहे विनावान, जन्मभर घडावी सेवा ही तुमची. आज मला तुम्ही आशीर्वाद द्यावा. बघा रसिकजनो, सगळीकडेच गणपती उत्सव चालू आहे आणि उद्या म्हणजे आज गणपती विसर्जन आहे. म्हणून मला काय म्हणायचं बघा, या गणपती उत्सवाच्या उत्सवाने सारे आनंदून गेले. या गणपती उत्सवाच्या उत्सवाने सारे आनंदून गेले, भक्तीच्या रंगात सारे रंगून गेले. या गणपती उत्सवाच्या उत्सवाने सारे आनंदून गेले, भक्तीच्या रंगात सारे रंगून गेले. सुगंध असा पसरला, सुगंध असा पसरला की सारे दंगून गेले. बोलता बोलता कर माझे रसिका तुला वंदन केले, रसिका तुला वंदन केले. तेरे नाम तेरे नाम तेरे नाम स्तवनाला सुरुवात करतोय, लक्ष असू दे. जो मेरी रूह को चैन दे प्यार दे, वो खुशी बन गए हो तुम, जिंदगी बन गए हो तुम, जिंदगी बन गए हो तुम. म्हणून मला काय म्हणायचं बघा, ओढ ही लागली शक्ती ही जागली, ओढ ही लागली शक्ती ही जागली. घडलो मी तुमच्यामुळे, हे रसिका हे रसिका चरणी वाहतो फुले, हे रसिका चरणी वाहतो फुले. 1 2 3 स्टार्ट.
मुंबईहून पाठी शाही रामोशे तुमच्या मुले झाले मार्ग मोकळे रसिका बघा बुवांचं स्तवन झालं बुवांचा गण झाला बुवानी स्तवन गायलं काही कळलं नाही बुवानी गण गायला काही समजलं नाही बुवा फक्त आतमध्ये खदखदत होते आता बुवांवरती बोलायचं म्हटलं तर भरपूर आहे बुवा काय हे आपण बारी करायला आलो बुवा मला वाटलं बुवा थोडस झापूक झुपूक करतील पण बुवांच्या झापूक झुपूक पण नाही आणि झापूक झुपूक पण नाही बुवांचं नुसतं दाबदूक 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 याच्या पलीकडे बुवांचं काय नाही बुवा अजून तुम्ही लय पाठी आहे मला वाटलं कॅसेट किंग आहे बुवा इकडे लय गोम मोठी होती इकडे कॅसेट किंग आहे तिकडे कॅसेट किंग आहे मी तर घाबरलो मला या 9:30 मध्ये पाय झाला लागलं आल्यावर बघू तर बुवा झापूक पण नाही आणि झापूक पण नाही मला वाटलं तर बुवांना जरा गोळीगत फुकीत टेंगून घालायचं सूरज चव्हाणच्या भाषेत चुकलं काहीतरी बुकीत टेंगून पण येऊ शकत नाही कारण का बुवांचा टेंगून कुठं दिसतच नाही मी एकटाच बोलायचा नाही उगत लोक म्हणायची काय दा तुझ्या असा तसा बोली गेला आपला उगाच बडबडला बरोबर ना त्याच्यामुळे बुवा असं बडबडीत जमायचं ना बुवा जरा आपण पैसे घेतो बुवा तसं लोकांचं थोडं मनोरंजन झालं पाहिजे मी बुवा तुमच्या वैयक्तिक कुठल्या जीवनावर बारी करणार किंवा बोलणार नाही बुवा हा माझा पेशा आहे आणि जर बोलणार तर बुवा वंशपोट झालं काढल्याशिवाय सोडणार नाही बुवा हा माझा गुणधर्म आहे म्हणून बुवा असं मुळमुळीत नको बुवानी गण गायला बघा बुवानी गण बघा गायला तेरे नाम हमने किया है असंच काहीतरी बुवानी गण गायला बुवा भरपूर जुनं गाणं आहे पण बुवा तुमचा तेरे नाम समजलाच नाही तरी पण मी थोडीशी काट येतो बुवा तेरे नाम श्री गणेशाचे सार्थक होईल जन्मात हो सार्थक होईल जन्मात असं बोला ते गाणं आहे
तुम्ही कुठं वर पण गेलात नाही खाली पण गेलात नाही बुवा नुसतं गेले ना म्हणाले असू दे बुवा गाण्याला सुरुवात करतोय माझ्या लक्ष असू दे या सृष्टीचा करता आणि करविता काय म्हणते बुवा अरे या सृष्टीचा करता आणि करविता ब्रह्मदेव शंकर देव आहे आणि करता करविता ब्रह्मदेव शंकर देव असला तरी त्याचा पालन करता बापा श्री गजानन आहे या गणरायाच्या पुढे कधी चाललेच नाही आणि आद्य पूजेचा मानकरी ठरला गेला तो बाप्पा श्री गजानन आया गणाला सुरुवात करतोय लक्षात नाही तेरी याद में पागल पल पल रोता है बिन तेरे ना जागे ये न सोता है अक्सर तन्हाई में तुझे पुकारे नाज़ोर दिल पे चले हारे 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 हम दो दिल से हारे 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 हम दो दिल से हारे मला काय म्हणायचं बघा हे पायी बांधून घुंगर बालक नाचे रे नाचता नाम तुझे घेतो वाचे रे निर्गुण निराकार रूप हे साचे रे वेळ तुझे लागले रे द्यावे 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 दर्शन गणात द्यावे 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 दर्शन गणात द्यावे नाम तुझे
राधा गवळण. हा काय बुवांना गायचं काय कळत तरी पण बुवा तुमची गवळण मला काही समजली नाही. अगोदरच सांगतो पण तुम्ही काय म्हणत होतात मला काही ऐकायला येत नव्हतं. तरी पण राधा आणि कृष्ण यांच्यामध्ये झालेली चिगम्मत जम्मत एवढंच बुवा या ठिकाणी सादर करणार आहे. बुवा माझं ऐकायला तुम्हाला स्पष्ट जात असेल कारण मला गॅरंटी आहे माझ्या साऊंड वाल्यावरती माझा क्लिअर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. तुम्ही मी काय म्हणतोय फक्त ऐकायला बाहेर उभं का. हा त्याचप्रमाणे गेल्या वर्षी आमच्या बरोबर टप्पाटी बारी ज्यांनी केली होती बोलता बोलता नाव विसरून गेलो ते म्हणजे आमचे सुगम बुवा पोलीस पाटील या ठिकाणी आले. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. तुमचं नाव थोडस विसरून गेलो होतो. हा तेरे अगं तूच माझ्या मनात राधे तूच माझ्या ध्यानात आहे आणि तूच माझ्या हृदयात राधे तूच माझ्या श्वासात आहे. अगं जन्म घेतलाय मी तुझ्याच साठी तुझी मला आणि माझी तुला साथ आहे आणि या राधा कृष्णाचं प्रेम राहील हेच सत्य जीवनात आहे. म्हणून मला काय म्हणायचं बघा हे लाडाची बाईक बोलू ना बोल ना. हा लाडाची बाईक वाह क्या बात है. घेऊन बसलोय जोडीला हा आणि लय दिवसाने गेले सासरवाडीला लय दिवसाने गेले सासरवाडीला लय दिवसाने गेले सासरवाडीला. ही बहुत चालय आता बुवा. अगं हसतेस तू जेव्हा बोलतेस तू तुला ऐका जाऊ दे. अगं हसतेस तू जेव्हा बोलतेस तू अगं खरी पडली तुझ्या त्या गालावर. काय म्हणतोय खरी पडली तुझ्या त्या गालावर. लक्ष असू दे तेव्हा नजर माझी जाते तुझ्या त्या बोलावर. ऐकून घे बुवा चिडचिडी केलं तर म्हटलं बुवा म्हणजे कुठल्या बोलावर तू काय बोलतेस या बोलावर माझी या कृष्ण कन्हैयाची नजर आहे. म्हणजे तुझ्या ओठावरच्या बोलावर. वा ओठा ओठ ओठ हे ओठ तू काय बोलतेस त्या ओठावर माझ्या कृष्ण कन्हैयाची नजर आहे. एवढं दिसतंय. नाहीतर बुवा म्हणतील कसल्या बोलावर कुठल्या बोलावर क्रिकेटच्या बोलावर तसं नाही बुवा. तू काय बोलतेस त्या बोलावर माझी नजर आहे. एवढा विषय बुवा. हा म्हणून म्हणतोय अगं हसतेस तू जेव्हा बोलतेस तू अगं हसतेस तू जेव्हा बोलतेस तू तुझ्या त्या तालावर तुझ्या त्या बोलावर तुझ्या त्या बोलावर
तुझे ऐकून बोल ग तुझे ऐकून बोल ग तुझे